हां, आपण लाईव्ह घ्यावा. माझा लाईव्ह रात्री 9 वाजता असतो, पण आता आपण 9चा टायमिंग 9:30 केलेला आहे. गणपती असल्यामुळे आपण 9:30ला केलेला आहे टायमिंग, कारण की सगळ्यांकडे आरती असते म्हणून 9:30चा टायमिंग केलेला आहे. हे पुण्यामधलं खडकवासला डॅम आहे आणि तो डॅम दिसतोय आणि त्या शेजारी ते बिल्डिंग्स असतात, ते नांदेड सिटी आहे. आणि इकडे सगळा लष्करी भाग आहे, NDA आहे, नॅशनल डिफेन्स अकॅडमी आहे इकडे. पुणे शहर हे चारी बाजूने डोंगरने हे केलेलं आहे. आणि हे मुळशी डॅम आहे, तिथलं पाणी येतं इकडे खडकवासला डॅमला. आणि ह्याच डॅमचं पाणी पुढे बारामती इंदापूरला जाते मित्र. स्वागतम सुस्वागतम. मराठी वन मॅन शो चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्र. माझं नाव राजेश पवार, राहणार कात्रज पुणे. आणि आत्ता आपण आलेलो आहोत खडकवासला डॅमला, बॅकवॉटरला. मी नरेला राहते होते तेव्हा गेले होते तिथे. हो, अच्छा, नरेला राहत होता का तुम्ही? हो, नरेपासून जवळ आहे ताई. आणि माझ्या घरापासून 10 ते 12 किलोमीटर अंतरावर आहे. मी इथं याच्या अगोदर पण लाईव्ह घेते. थोडा नेटचा प्रॉब्लेम आहे. हे आमचे मित्र आहेत, ते रेल्वेमध्ये सर्व्हिसला होते. त्यांच्या मुलीचं म्हणजे ते आम्ही इथं गेले 30 वर्ष आमची मैत्री आहेत. आणि त्यांच्या मुलीचं इथं रिंग सेरेमनी आहे. आणि माझ्या मुलीचं पण लग्न झालेलं आहे. ती कॅनडाला असते आणि तिला आत्ताच 15 ऑगस्टला मी पण नेटचा प्रॉब्लेम आहे, तरी लाईव्हवर बने रहो मित्र. लक्ष्मण कोले दादा, मी आत्ता एका फंक्शनला आलेलो आहे. पुण्यापासून एक खडकवासला डॅम आहे, तिथे बॅकवॉटर आहे. आणि समोर जे बिल्डिंग दिसते ती नांदेड सिटी आहे. बघा, मी तुम्हाला झूम करून दाखवतो. हो, पुणे हे शहर भारतामध्ये 3ऱ्या का 4थ्या क्रमांकावर लागतं लिव्हिंगमध्ये. बँगलोर सिटी नंतर आपलं पुणे शहर हे राहण्यासाठी उत्तम जागा आहे. आणि हे बघा, हेच पाणी आमच्या पुणे शहराला पाणी पुरवठा होतो. आणि मुळशी डॅमवरून हे पाणी येतं, इकडे बॅकवॉटर आहे. आणि आपण इकडे फंक्शनला आलेलो आहे, तुम्हाला दाखवतो. हो, मस्तपैकी असे रिसॉर्ट आहे, रिसॉर्ट गार्डन आहे. आणि आता बघा, आपण सूर्यनारायणचं दर्शन घेऊया. लाईव्ह चालू आहे. हो, 3 नंबर लाईक डन केले, धन्यवाद. बघा मित्र, खूप सुंदर परिसर आहे. आणि इकडे बंगलोज आहेत. हे सगळं NDA आहे, नॅशनल डिफेन्स अकॅडमी. थोडं म्यूट करूया आपण. मला भान नाही जगाचे, मला प्रेमाचे. स्वागतम सुस्वागतम. मराठी वन मॅन शो आहे. आणि आपण इथे एक फंक्शन आलेलो आहे, रिंग सेरेमनी माझ्या मित्राच्या आहे. आणि सगळा कार्यक्रम उरकल्यानंतर मी म्हटलं, सर एक अर्धा तासात आपण पटकन लाईव्ह घ्यावा. आणि आपले 10 दिवस गणपतीमध्ये लाईव्ह राहणार आहेत मित्र. आपण पुण्यामधले सर्व गणपती कव्हरेज करणार आहोत लाईव्हच्या माध्यमातून. आणि रात्री आपला 9च्या लाईव्हच्या आधी 9:30 वाजता आपण लाईव्ह घेणार आहोत. तर नक्की 9:30 वाजताच्या लाईव्हवर या. आज मला इथं फंक्शनला जर लवकर निघालो तर मी लाईव्ह घेईल, नाहीतर आपला लाईव्ह उद्या सकाळी पण असेल. जे चॅनलला नवीन असतील, जे व्ह्यूवर्स असतील, नक्की चॅनलला जाऊन व्हिजिट करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा मित्र.